हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ। तर आज आपण या व्हिडिओमध्ये गरम मसाला कसा बनवायचा आहे ते बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी गरम मसाला बनवण्यासाठी शंकेश्वरी मिरची 1.5 किलो घेतलेली आहे। तर गरम मसाल्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघणार आहोत। तर इथे मी 15 ग्रॅम मिरी घेतलेली आहे, लवंग 15 ग्रॅम घेतलेली आहे, हिरवी वेलची 15 ग्रॅम घेतलेली आहे, मसाला वेलची 15 ग्रॅम घेतलेली आहे, दालचिनी इथे मी 25 ग्रॅम घेतलेली आहे, शहाजिरे 25 ग्रॅम घेतलेली आहे। इथे हे दगडफूल आहे, हे दगडफूल पाव किलो घेतलेले आहे। आणि इथे हे जी जायपत्री आहे, जायपत्री 20 ग्रॅम घेतलेली आहे। कर्णफूल ज्याला आपण चक्री फूल बोलतो, याही आपण 10 ग्रॅम घेतलेली आहे। आणि हे नाकेश्वर आहे, हे नाकेश्वर सुद्धा 10 ग्रॅम घेतलेले आहे। हे जे तेजपान आहे, तेजपान 200 ग्रॅम घेतलेले आहे। खसखस 150 ग्रॅम घेतलेली आहे, जिरे 150 ग्रॅम घेतलेली आहे, तीळ 150 ग्रॅम घेतलेली आहे, हळकुंड आपण 100 ग्रॅम घेतलेली आहे। कांदा इथे मी हा 2 किलो घेतलेला होता, 4-5 दिवस हे उन्हात कडक सुकून घेतलेला आहे। इथे मी खोबरे अर्धा किलो घेतलेले आहे, याचे मी पातळ काप करून घेतलेले आहे। आणि लसूण इथे 150 ग्रॅम घेतलेले आहे। आणि धने जे हे आहे, हे धनेला एक ऊन दिलेलं आहे, इथे मी धने अर्धा किलो घेतलेले आहे। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे आपण दालचिनी परतून घेणार आहे चांगलं तेलामध्ये, बारीक गॅसवर पूर्ण परतून घेणार आहोत आपण। आता आपण हे दालचिनी आपली परतलेली आहे चांगली, आपण हे दालचिनी काढून घेणार आहोत। आपण इथे वेलची आता हे करून घेणार आहोत, परतून घेणार आहे थोडी। तर आता आपण इथे ही हिरवी वेलची झालेली आहे, आपली हिरवी वेलची आपण बाहेर काढून घेणार आहोत। आता आपण इथे ही जायपत्री तळून घेणार आहोत। जायपत्री आपली चांगली खरपूस भाजली गेली की आपण हे बाहेर काढून घेणार आहोत। आता आपली ही जायपत्री झालेली आहे, आपण हे काढून घेणार आहोत। इथे आपली आता ही मसाला वेलची चांगल्या प्रकारे तळली गेलेली आहे, तर मसाला वेलची आपण हे काढून घेणार आहोत। आता आपण इथे हे मिरे घेणार आहोत, मिरे पण परतून घेणार आहोत। मिरे चांगले झाले की आपण मिरे पण काढून घेणार आहोत। आपण इथे आता हे नाकेश्वर तळून घेणार आहोत, जरा सांभाळून करायचं, उडतात ते तेलामध्ये। आता आपले हे नाकेश्वर चांगल्या प्रकारे तळले गेलेले आहेत, आपण हे प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आता आपण इथे हे चक्री फूल तळून घेणार आहोत। चक्री फूल आपले होत आलेले आहे, आता चक्री फूल आपण हे काढून घेणार आहोत। आता आपण इथे हे हळकुंड घेतलेले आहे, हळकुंड आपण छानपैकी तळून घेणार आहोत। तर आपले आता ते हे हळकुंड तळून झालेले आहेत, आपण हे प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। हे लवंग आहे, लवंग आता भाजून घेणार आहोत। आता आपण हे जिरे परतून घेणार आहोत, 1-2 मिनिटभर आपण परतून घेणार आहोत चांगले। तर जिरे आपले हे चांगल्या प्रकारे भाजत आलेले आहे। चला तर मी आता हे प्लेटमध्ये काढून घेणार आहे। तर आता आपण इथे हे पांढरी तीळ भाजून घेणार आहोत थोड्या तेलामध्ये। तर आता आपली ही तीळ पण चांगल्या प्रकारे भाजले गेलेली आहे, तर आपण हे काढून घेणार आहोत। आता आपण हे खसखस भाजून घेणार आहोत। तर आपली हे खसखस भाजून झालेली आहे, तर आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आता आपण हे धने तळून घेणार आहोत। तर आपले धने हे चांगले परतून झालेले आहेत, तर आपण ह्या एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। तर आपण इथे आता शहाजिरे हे भाजून घेणार आहोत।
तर आपले आता ही शहाजिरे ते भाजलेले आहे, आपण हे काढून घेणार आहोत. आपण आता हे लसूण परतून घेणार आहोत. तर आपले हे लसूण आता चांगले परतून झालेले आहे, तर लसूण आपण काढून घेणार आहोत. तर आपण हे खोबऱ्याचे जे काप केले होते ते काप आपण चांगलं तळून घेणार आहोत. कमी गॅसवर करायचे आहे आपल्याला हे. तर अशा प्रकारे आपले हे खोबरे पण छान तळून आलेले आहे. तर आपण हे डिशमध्ये काढून घेणार आहोत. आता याच कढईमध्ये मी हे दगडफूल तळून घेणार आहे. तर आता आपले हे दगडफूल चांगल्यापणे भाजून निघालेले आहे, तर आपण हे डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर इथे आपण हा वाळवलेला कांदा तळून घेणार आहोत. तर आपला हा कांदा झालेला आहे, आपण काढून घेणार आहोत. आता आपण हे तेज पण भाजून घेणार आहोत चांगलं थोड्याशा तेलामध्ये. तर अशा प्रकारे आपले हे तेजपान पण भाजले आहे. आपण आता हे कागदावर टाकून घेणार आहोत. तर आपण आता हे मिरच्या भाजून घेणार आहोत. तर आता आपण हे मिरच्या काढून घेणार आहोत. आता आपण इथे खोबरे चांगले बारीक करून घेणार आहोत. आपल्याला खोबऱ्याची अशी पूर्णपणे पेस्ट करून घ्यायची आहे. आणि हे पेस्ट झाल्यावर ही सेपरेट एका डब्यामध्येच न्यायची आहे, त्यामध्ये त्या मसाल्यामध्ये मिक्स नाही करायचं. तर हे अशा प्रकारे आपल्या खोबऱ्याची पूर्णपणे पेस्ट तयार झालेली आहे. हे एका डब्यामध्ये घेऊन तसेच गिरणीमध्ये जायचं आहे आणि त्याला सांगायचं आहे का सेपरेट वेगळं दळ हे यामध्ये. तर अशा प्रकारे हे आपल्याला मसाला पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे दळायला द्यायचं आहे. तर दळून आणल्यावर मी तुम्हाला दाखवणार मसाला आपला कसा झालेला आहे. तर अशा प्रकारे आपला हा काळा मसाला तयार झालेला आहे. हा काळा मसाला 3.5 किलोचा झालेला आहे.